कर्जमाफीचा 10,000चा पहिला हप्ता देण्यासाठी जिल्हा बँकांना 3,000 कोटींची तरतूद करण्यात आली होती। मात्र बँकांनी शिथिलता दाखवल्यामुळे शेतकऱ्यांना 10,000 मिळाले नाही असा आरोप खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली। तसंच कर्जमाफीचे घोटाळे टाळण्यासाठी 15 पानी फॉर्म गरजेचं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। जिल्हा बँकांनी या संदर्भात जे ऑपरेशन करायला पाहिजे ते केलेलं नाही केलं आणि काही बँका तर अशा आहेत की ज्या जाणीवपूर्वक, म्हणजे मी उल्लेख करेन अमरावती जिल्हा बँक, जाणीवपूर्वक म्हणजे या ठिकाणी शेतकरी मरत असताना देखील जाणीवपूर्वक अशा प्रकारे केला। त्यांना भविष्यात काय करायचं ते बघू। देश सोडावा लागला तरी चालेल, मात्र मी वंदे मातरम गाणार नाही असं धक्कादायक विधान करून समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमींनी नवा वाद ओढावून घेतलाय। अबू आझमींच्या या विधानाला एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी देखील पाठिंबा दर्शवला। मी वंदे मातरमचा सन्मान करतो, मात्र माझा धर्म मला वंदे मातरम गाण्याची परवानगी देत नाही असं अबू आझमींनी म्हटलं। सच्चा मुसलमान होगा, इस्लाम को मानने वाला होगा तो कभी वंदे मातरम नहीं पढ़ेगा, क्योंकि ये हमारे मजहब में इसको शिर्क समझते हैं और सबसे बड़ा पाप अगर कुछ है तो भगवान के साथ किसी को शरीक करना है। जरी राष्ट्रगीत नसलं तरी ते राष्ट्रगान 100% आहे, म्हणून ते ह्या देशाच्या मातीमध्ये राहणारा, ह्या मातृभूमीवर प्रेम करणारा आणि या भारतात राहणाऱ्या, हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला वंदे मातरमबद्दल आदर असलाच पाहिजे, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही। 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बाद होऊन 8 महिने उलटलेत, मात्र अजूनही जुन्या नोटांचं घबाड सापडण्याचं सत्र सुरूच आहे। पुण्याच्या डेक्कन परिसरातून 70 वर्षांच्या गीता शहा यांच्याकडून 1 कोटींच्या जुन्या नोटा हस्तगत करण्यात आल्या। इस्टेट एजंट असलेल्या गीता शहा जुन्या नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून नोटा जप्त केल्या। जप्त करण्यात आलेल्या नोटा आयकर विभागाकडे सोपवल्या जाणार आहेत। घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त साईदर्शन इमारतीच्या रहिवाशांनी विधान भवनात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। इमारतीचं पुनर्वसन होईपर्यंत सरकारनं तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करून द्यावी अशी मागणी साईदर्शनच्या रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। तसंच या प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी सुनील शितप विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे। संजय दत्तच्या पॅरोल प्रकरणी नियमांचं उल्लंघन झालं असेल तर त्याला पुन्हा तुरुंगात पाठवू अशी भूमिका राज्य सरकारनं उच्च न्यायालयात मांडली। कारागृहात दाखल झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात संजय दत्तचं वर्तन चांगलं आहे हे कसं ठरलं असा प्रश्न मुंबई हायकोर्टानं कारागृह प्रशासनाला विचारला। तसंच संजय दत्तला पॅरोल का दिले जातात याबाबत 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही उच्च न्यायालयानं सरकारला दिले आहेत। बाळाच्या पोटात गर्भ आढळणं ही बाब दुर्मिळ आहे, मात्र मुंबईतील एका दाम्पत्याच्या मुलाबाबत ही घटना घडली। 4 दिवसांपूर्वी त्यांना मुलगा झाला, मात्र त्याचं पोट फुगीर असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं। अवघ्या 4 दिवसांच्या बाळाच्या पोटातील गर्भसदृश्य गाठ काढून त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं। बाळ गर्भात असल्यापासूनच रेडिओलॉजिस्ट डॉक्टर भावना थोरात यांनी या संदर्भातील माहिती पालकांना दिली होती। त्यानंतर बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या पोटात गर्भसदृश्य गाठ असल्याचं निदान झालं। त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करून तो गर्भाचा अविकसित अंश काढण्यात आला। कोल्हापुरातील पुरामध्ये अडकलेल्या माकडांची तब्बल 15 दिवसांनंतर सुटका करण्यात आली। गिर्यारोहक विनोद कांबोज आणि व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी माकडांच्या सुटकेसाठी विशेष रेस्क्यू ऑपरेशन राबवलं। वरून धोधो कोसळणारा पाऊस आणि खाली पुराचं पाणी अशा दुहेरी संकटात 3 माकडं पोर्ले गावातल्या एका झाडावर अडकली होती। दोरखंडाच्या सहाय्यानं या माकडांना बाहेर काढण्यात यश आलं। जवळपास 2 तास माकडांच्या सुटकेसाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। अमरावती विद्यापीठाचे कर्मचारी कामाच्या वेळेत चक्क अश्लील व्हिडिओ पाहताना आढळून आले, तेही कामाच्या कॉम्प्युटरवर। विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनीच या कर्मचाऱ्याची पोलखोल केली असून तसे पुरावे कुलगुरूंकडे सादर केलेत। विद्यापीठाच्या BA पार्ट 1 आणि 2 याच्या फॉर्म भरण्याच्या खिडकीत कार्यरत असलेला हा कर्मचारी बाहेर विद्यार्थ्यांची रांग लागलेली असतानाही कॉम्प्युटरवर अश्लील व्हिडिओ पाहत होता। या प्रकरणी कारवाईचं आश्वासन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी दिलं आहे।
राज्यातील 2 वर्षात आतापर्यंतचा सर्वोच्च दर कांद्याला मिळाला आहे. अहमदनगर बाजार समितीमध्ये काल कांद्याला प्रति क्विंटल 1600 रुपयेपर्यंत दर मिळाला. गेल्या महिन्यात प्रति क्विंटलला 800 ते 900 रुपये दर होता. आता तब्बल दुपटीनं वाढ झाल्यानं कांदा उत्पादकांना अच्छे दिन आहेत. दिल्ली, पंजाबसह इतर राज्यातील कांद्याची मागणी वाढल्यानं राज्यातील कांद्याला तेजी आल्याचं समजत आहे. नंदुरबार शहरातील बस स्थानक परिसरातील हॉटेल कल्याणी पॅलेस जवळच्या व्यापारी संकुलात रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत 3 दुकानं जळून खाक झाल्याची माहिती मिळते. दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे लगेच जोर पकडला गेला. दुकानांमध्ये महागड्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आणि मोबाईल्सही होते, त्यामुळे लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रात्री अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. उशिरा अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अहमदनगरला चोरट्यांनी चक्क एटीएमचं मशीनच लांबवलंय. हा सगळा प्रकार CCTVमध्ये कैद झाला. MIDC परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्राचं एटीएम होतं. त्यामध्ये तब्बल 2,33,000ची रक्कम असल्याचं पोलिसांनी सांगितलं. विशेष म्हणजे चोरट्यांनी आधी एटीएममधला CCTV कॅमेरा तोडला आणि नंतर स्कॉर्पिओ गाडीत एटीएम टाकून ते पसार झाले. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाल्याचं समोर येत आहे. शहरातल्या सातपूरच्या कामगार नगरात बुधवारी रात्री गुंडांनी एकच हैदोस घातला. 4 चाकी वाहन आणि एका स्कूल बससह 9 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. औद्योगिक वसाहत असलेल्या या भागात नेहमीच महिलांना टवाळखोरांचा त्रास सहन करावा लागतो. त्यातच आता गाड्यांची तोडफोड झाल्यानं रहिवासी धास्तावले असून या परिसरात कायमस्वरूपी चौकी उभारण्याची मागणी केली जाते. दरम्यान या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. लग्न झाल्यानंतरही गावातील प्रियकराशी प्रेमसंबंध ठेवण्याचा हट्ट करणाऱ्या मुलीची तिच्या पित्यानंच गळा आवळून हत्या केली. घटनेनंतर स्वतः आरोपी पित्यानं पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची कबुली दिली. आरोपी विश्वास पाटील यांच्या मुलीचे गावातील एका मुलाशी प्रेमसंबंध होते. लग्न झाल्यानंतर ती गावातील मुलासोबत पळून गेली होती. त्यामुळे बदनामी झाल्याच्या रागातून झोपेतच वडिलांनी मुलीची दोरीनं गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी आरोपी विश्वास पाटील यांना अटक करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये वाळू तस्करांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. यामध्ये मुंगी गावात वाळू तस्करांचे तब्बल 18 ट्रक जप्त करण्यात आले. साधारण 1 कोटीपेक्षाही जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या ट्रकच्या मालकांना दंडाची नोटीस बजावण्यात येणार आहे. त्याचबरोबर RTO कडून कागदपत्रांची छाननी सुद्धा सुरू करण्यात आली आहे. सांगलीतल्या 32 शिराळा गावात दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला. हायकोर्टाच्या बंदीमुळे जिवंत नागांऐवजी मातीचे नाग पूजून गावकऱ्यांनी नागपंचमी साजरी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घरोघरी स्थापन करण्यात आलेल्या मातीच्या नागांची गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.